यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतिकारांनी सांगितलं आहे। हे केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे। नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव, नऊ रूप, नऊ तेजस्वी अध्याय आणि नऊ प्रेरणादायी कथा। या पर्वात आपण नवदुर्गांच्या दैदिप्यमान इतिहासाचा जागर करतो, जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तींचं प्रतीक आहे। करुणा, क्रोध, ज्ञान, रक्षण आणि परिवर्तन। आजचा हा जागर आहे तिच्या अस्तित्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा। पाहूयात जागर स्त्री शक्तीचा। स्वराज्याची रणरागिणी महाराणी ताराबाई। महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्री शक्तीचे तेजस्वी प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी ताराबाई यांचे योगदान अजरामर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई आणि महाराज राजाराम यांच्या पत्नी म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांचे कर्तृत्व राजघराण्याच्या चौकटी पलीकडे जाऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी झुंजणाऱ्या एका धाडसी नेत्या म्हणून उभे राहते। ताराबाईंचा जन्म इसवी सन 1675 मध्ये तोरणा येथे झाला। त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते। लहानपणापासूनच ताराबाई हुशार, धाडसी आणि दूरदर्शी होत्या। त्यांना तलवारबाजी, तिरंदाजी, घोडेस्वारी यासह राजकारणाचेही शिक्षण मिळाले। 1683-84च्या सुमारास ताराबाईंचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला। 1700 मध्ये राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर ताराबाई यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली। त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब मराठा साम्राज्याचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील होता, पण ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी मुघल सैन्याला सतत हुलकावणी दिली। ताराबाई घोडेस्वारीमध्ये निपुण, अत्यंत बुद्धिमान आणि तडफदार होत्या। त्यांनी संताजी घोरपडे, धनाजी जाधव यासारख्या शूर सरदारांच्या साथीने मुघलांविरुद्ध सातत्याने लढा दिला। त्यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीयच्या नावाने कोल्हापूरच्या छत्रपती गादीची स्थापना केली आणि स्वराज्याचा झेंडा उंचावून धरला। ताराबाईंचा संघर्ष केवळ शत्रूविरुद्ध नव्हता तर स्वकीयांशीही होता। छत्रपती शाहू महाराजांशी झालेला संघर्ष, राजकीय चातुर्य आणि धैर्य यामुळे त्या मराठा इतिहासातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व ठरल्या। त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याचा पाया अधिक मजबूत झाला। ताराबाई म्हणजे केवळ राजघराण्याची सून नव्हे तर स्वराज्याची सावली बनून लढणारी एक रणरागिणी ठरल्या। अशा या रणरागिणीला कोटी कोटी प्रणाम।